आज आपल्याकडे जे साहित्य आहे ते एका खूप मोठ्या म्हणजे अगदी वैश्विक लढाईबद्दल बोलतं. हम्म. या लेखनानुसार मानवी इतिहासाच्या प्रत्येक पानामागे एक छुपा संघर्ष दडलेला आहे. हा संघर्ष आहे देव आणि सैतान यांच्यातला. बरोबर. आणि हा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की ही केवळ चांगल्या वाईटाची लढाई नाहीये. अच्छा. हो, या संघर्षाला एक विशिष्ट केंद्रबिंदू आहे, तो म्हणजे स्त्रीची संतती, म्हणजेच येणारा मसीहा. स्त्रीची संतती? हो, या स्रोतानुसार इतिहासातील प्रत्येक मोठी घटना याच मसीहाचा मार्ग मोकळा करण्यासाठी किंवा तो कायमचा बंद करण्यासाठी घडलेली आहे. वा. जणू काही एक वैश्विक बुद्धिबळाचा डाव सुरू आहे. वैश्विक बुद्धिबळाचा डाव? ही कल्पनाच खूप रंजक आहे. चला तर मग या डावातील काही महत्वाच्या चाली पाहूया. या स्रोतानुसार हा खेळ नेमका कसा सुरू झाला आणि तो आज कुठे येऊन पोचलाय याचाच शोध घेऊया. तर कथेची सुरुवात होते पहिल्या मानवापासून, आदाम आणि हव्वा. अगदी सुरुवातीपासून देवाने त्यांना एक आज्ञा दिली जी त्यांनी मोडली, पण यानंतर देवाने एक वचन दिलं जे या संपूर्ण संघर्षाचं केंद्र बनलं, स्त्रीच्या संततीबद्दलचं वचन. ही स्त्रीची संतती म्हणजे नेमकं काय? इथला मूळ विचार असा आहे की ही स्त्रीची संतती भविष्यात सैतानाचा पराभव करेल असं वचन देवाने दिलं. आणि ही संतती एका विशिष्ट वंश परंपरेतून म्हणजे ज्येष्ठ पुत्राच्या वंशातून येणार होती. हे कळताच सैतानाने आपला पहिला डाव खेळला. ओके. त्याला ती वंश परंपरा सुरू होण्याआधीच संपवायची होती. आणि म्हणूनच इतिहासातील पहिली हत्या घडली. म्हणजे या स्रोतानुसार काईनने हाबेलची हत्या केवळ भावाच्या मत्सरानं केली नव्हती, तर ती एका वैश्विक युद्धाची पहिली गोळी होती. बापरे, हे तर काईन आणि हाबेलच्या कथेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. अगदी तसंच. हा दृष्टिकोन आपल्याला हेच सांगतो. काईनने हाबेलला मारून मसीहाच्या वंशाचा पहिला दोवाच तोडून टाकला. सैतानाला वाटलं खेळ सुरू होण्याआधीच संपला. पण देवाने आपली चाल खेळली. काय होती ती चाल? देवाने आदाम आणि हव्वेला शेथ नावाचा तिसरा पुत्र दिला आणि ती वंश परंपरा पुन्हा सुरू केली. म्हणजे हा डाव प्रतिदावाचा खेळ अगदी सुरुवातीपासूनच सुरू झाला. पण सैतान एवढ्यावरच थांबला नसेल. नाही, अजिबात नाही. त्याचा पुढचा प्रयत्न अधिक व्यापक होता. त्याने देवाच्या पुत्रांना माणसाच्या मुलींमार्फत भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचा हेतू होता की संपूर्ण मानवजातच इतकी अशुद्ध व्हावी की मसीहासाठी पवित्र वंशच उरणार नाही. अच्छा. पण यावर देवाची योजना होती नोहा. नोहा, बरोबर. देवाने नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला जलप्रलयातून वाचवून तो वंश पुन्हा एकदा सुरक्षित ठेवला. प्रत्येक हल्ल्यानंतर देवाची योजना अधिक स्पष्ट आणि अधिक मजबूत होत गेली. ठीक आहे. तर जलप्रलयानंतर पृथ्वीवर पुन्हा सुरुवात झाली. पण सैतानाचा हेतू तोच होता. आता त्याने आपली रणनीती कशी बदलली? आता त्याने व्यक्तींऐवजी लोकांना एकत्र करून देवाच्या विरोधात उभं करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ? जसं की निम्रोद सारख्या नेत्याला उभं केलं, ज्याने लोकांना एकत्र करून देवाच्या विरोधात बंड पुकारलं. यावर देवाची चाल होती अब्राहमाची निवड. अब्राहम? हो, देवाने अब्राहमाला निवडून त्याच्यापासून एक राष्ट्र निर्माण करण्याचं वचन दिलं, ज्यातून स्त्रीची संतती येईल. म्हणजे आता हा संघर्ष वैयक्तिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर आला. बरोबर. आणि सैतानानेही लगेच आपली रणनीती बदलली. त्याने आता एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधात उभं केलं. म्हणजे इजिप्त? अगदी. त्याने इजिप्तचा वापर करून अब्राहमाच्या वंशजांना म्हणजेच इस्रायल लोकांना गुलाम बनवलं. त्याचा हेतू स्पष्ट होता की जर हे राष्ट्र गुलामगिरीतच खितपट पडलं तर मसीहा येईलच कसा? बरोबर. आणि मग देवाने मोशेला पाठवून त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलं. इथे एक महत्वाचा टप्पा येतो, नियमशास्त्र. देवाने लोकांना नियम दिले. याचा उद्देश काय होता? या लेखनानुसार नियमशास्त्राचा उद्देश लोकांना त्यांच्या चुकांची, त्यांच्या पापांची जाणीव करून देणे हा होता. जेणेकरून त्यांना कळावं की त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर नव्हे तर एका तारणाऱ्याची, एका मसीहाची गरज आहे आणि ते त्या मसीहाची वाट पाहू शकतील. पण सैतानाने इथेही नक्कीच काहीतरी गडबड केली असणार. हो. आणि इथे त्याचा डाव खूपच गंभीर होता. त्याने आधी लोकांना नियमशास्त्र नाकारायला लावलं. पण त्याचा सर्वात मोठा हल्ला झाला राजा शल्मोनाच्या काळात. शल्मोनाच्या काळात? हो. त्याने शल्मोनाला फसवून इस्रायलमध्ये फूट पाडायला लावली आणि येराबाम नावाच्या व्यक्तीला राजा बनवलं. थांबा, म्हणजे शल्मोनाच्या एका चुकीमुळे थेट 10 वंश नष्ट झाले. यामागे सैतानाची रणनीती नेमकी काय होती असा हा स्रोत म्हणतो? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. येराबाम, जो इस्रायलच्या उत्तरेकडील राजाचा पहिला राजा होता, त्याने लोकांना देवाच्या खऱ्या उपासनेपासून तोडण्यासाठी एक बनावट धर्मच तयार केला. बनावट धर्म?
हो, त्याने बनावट मंदिरे बांधली, स्वतःचे याजक नेमले आणि देवाच्या सणांच्या जागी स्वतःचे सण सुरू केले. लोकांना वाटलं की ते देवाचीच उपासना करतायत, पण प्रत्यक्षात ते एका खोट्या धर्माचं पालन करत होते. आणि याचा परिणाम इतका भयंकर झाला की इस्रायलच्या 12 पैकी 10 वंश देवापासून पूर्णपणे दुरावले आणि कालांतराने नष्ट झाले. म्हणजे मसीहाच्या वंशाचा एक खूप मोठा भागच नष्ट झाला. प्रत्येक वेळी सैतानाचा डाव उधळला जातोय, पण तो अधिकाधिक धोकादायक होत चाललाय. अगदी वंशाला गुलाम बनवण्यापासून ते आता थेट वंशच नष्ट करण्यापर्यंत. अगदी. यानंतरही त्याने दक्षिणेकडील यहुदा राज्याला पापात ढकलले, बॅबिलॉनच्या माध्यमातून त्यांना बंदी बनवले. आणि तो हामानचा कट? हो, पारसाच्या साम्राज्यात हामान नावाच्या व्यक्तीद्वारे तर संपूर्ण यहुदी वंश एकाच दिवशी संपवण्याचा कट रचला, पण प्रत्येक वेळी देवाने हस्तक्षेप केला. कसा? कधी दाविदामार्फत, कधी कोरेश राजाच्या माध्यमातून, तर कधी राणी एस्तरच्या माध्यमातून. देवाने त्या वंशाचं रक्षण केलंच. इतके प्रयत्न करूनही स्त्रीची संतती ज्या वंशातून येणार होती तो वंश काही संपला नाही. मग सैतानाकडे डाव खेळायला जागाच उरली नव्हती असं वाटतं. पण इथेच त्याने आपली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात हुशारीची चाल खेळली, नाही का? अगदी बरोबर. आत्तापर्यंत तो वंश परंपरेवर शारीरिक हल्ला करत होता, पण आता त्याने आपला मोर्चा लोकांच्या विचारांकडे, त्यांच्या समजुतीकडे वळवला. त्याने मसीहाची ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. बरोबर. हे कसं केलं त्याने? नियमशास्त्राचा वापर करून. आपण मगाशी बोललो की नाही की नियमशास्त्र लोकांना मसीहाची गरज दाखवण्यासाठी होतं. हो. या स्रोतानुसार नियमशास्त्र हे येणाऱ्या मसीहाची सावली होतं. सावली? हे जरा समजावून सांगा. समजा तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तुम्हाला समोरून येणाऱ्या व्यक्तीची सावली दिसली, तर तुम्हाला कळतं की कोणीतरी येत आहे, पण त्या व्यक्तीचा चेहरा, त्याचे कपडे, त्याचं रूप तुम्हाला दिसत नाही. बरोबर. नियमशास्त्र तसंच होतं. ते इस्रायल लोकांना ओरडून सांगत होतं की मसीहा येणार आहे, तो जवळ आला आहे, पण तो नेमका कसा असेल, त्याचं खरं रूप काय असेल, हे स्वतः मसीहा आल्यावरच कळणार होतं. वाव, ही सावलीची कल्पना खूपच प्रभावी आहे. म्हणजे नियमशास्त्र हे उत्तराचं स्पॉइलर नव्हतं, तर ते फक्त एक टीजर होतं. अगदी बरोबर. पण सैतानानं लोकांना ह्या टीजरचाच खरा अर्थ विसरायला लावला. म्हणजे त्यानं लोकांना नियमशास्त्र म्हणजे केवळ काही कर्मकांड, काही वरवरचे नियम आहेत असं भासवलं. यज्ञ आणि मंदिराचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे, याबद्दल लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण केला. आणि यामुळे झालं असं की इस्रायल लोक अशा मसीहाची वाट पाहू लागले, जो त्यांना रोमन साम्राज्याच्या गुलामगिरीतून सोडवेल, त्यांना भौतिक संपत्ती देईल, ऐहिक सुख देईल. त्यांना पापांपासून आध्यात्मिक मुक्ती देणारा मसीहा नकोच होता. बरोबर. आणि त्यामुळे जेव्हा स्त्रीची संतती म्हणजेच खरा मसीहा प्रत्यक्ष त्यांच्यात आला, तेव्हा त्याच्याच लोकांनी त्याला ओळखलं नाही आणि स्वीकारलं नाही. सैतानाचा हा डाव यशस्वी झाला. आणि मग तो निर्णायक क्षण आला. सैतानाच्या सर्व प्रयत्नांनंतरही स्त्रीच्या संततीने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले. या स्रोतानुसार या बलिदानाने सैतानाच्या मस्तकावर अंतिम प्रहार केला. या एकाच कृतीतून देवाचं प्रेम आणि देवाचा न्याय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध झाल्या. हो, पण संघर्ष इथेही संपला नाही. बुद्धिबळाच्या खेळात राजाला चेक लागला, पण अजून मेट व्हायचा बाकी होता. अच्छा. सैतानाचा पराभव झाला, पण तो खेळातून पूर्णपणे बाहेर गेला नाही. त्याने आता आपला मोर्चा थेट विश्वासणाऱ्यांकडे वळवला. म्हणजे जे लोक स्त्रीच्या संततीवर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे. हो, त्यांना छळ आणि मोह यांसारख्या मार्गांनी देवापासून दूर करण्याचा प्रयत्न तो आजही करतो आहे. म्हणजे आता हा संघर्ष प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मनात, त्याच्या आयुष्यात सुरू आहे. अगदी. पण देव त्यांना एकटं सोडत नाही असं या स्रोतात म्हटलं आहे. बरोबर. देव त्यांना वधस्तंभावरील रक्ताद्वारे मिळालेल्या क्षमेमुळे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे सैतानावर विजय मिळवण्यास मदत करतो. या स्रोतामध्ये पुढे एक अतिशय मनोरंजक आणि खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा मांडला आहे, जो या संघर्षाच्या शेवटच्या अध्यायाबद्दल बोलतो. देवाच्या आज्ञांची सत्यता अंतिमरित्या सिद्ध होण्यासाठी एका विशिष्ट संख्येने हुतात्म साक्षीदारांनी आपल्या प्राणांची आहुती देणं आवश्यक आहे. ही कल्पनाच खूप वेगळी आणि गंभीर आहे. हो, हा या स्रोताचा एक महत्वाचा भाग आहे. यानुसार जेव्हा हे साक्षीदार देवावर आणि आपल्या शेजाड्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात, तेव्हा ते मरणावर विजय मिळवतात. हो, त्यांचं पुनरुत्थान आणि शारीरिक परिवर्तन हेच सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि त्या परिपूर्ण आहेत.
त्यांच्या बलिदानाने त्या आज्ञांची सत्यता अंतिमरित्या सिद्ध होते. म्हणजे त्यांच्या बलिदानानं एक कायदेशीर पुरावा तयार होतो. अगदी. आणि जेव्हा या हुतात्मा साक्षीदारांचं पुनरुत्थान होते तेव्हा देवाच्या आज्ञा न्यायाचा अंतिम आधार बनतात. आणि मगच स्त्रीची संतती या जगात पुन्हा येते आणि त्या आज्ञानुसार संपूर्ण जगाचा न्याय केला जातो. याचा दुसरा अर्थ असा की जर पुरेशा संख्येने साक्षीदारांनी बलिदान दिले नाहीत तर आज्ञांची सत्यता सिद्ध होणार नाही, सैतानाचा न्याय होणार नाही आणि स्त्रीची संतती पुन्हा येणार नाही. अर्थात असे होणे अशक्य आहे असेही हा स्रोत लगेच स्पष्ट करतो. ओके. ही एक निश्चित दैवी योजना आहे जी पूर्ण होणारच आहे. आणि या अंतिम अध्यायात सैतानाचं शेवटचा आणि सगळ्यात मोठ्या डावाचाही उल्लेख आहे. हो, शेवटच्या काळात सैतान श्वापदाचा म्हणजेच एका जागतिक व्यवस्थेचा वापर करून लोकांना फसवेल. तो लोकांना एक विशिष्ट खूण, ज्याला इथे 666 म्हटलं आहे, ती स्वीकारायला लावेल. ही खूण म्हणजे त्या व्यवस्थेची ओळख असेल जी देवाच्या उपासनेच्या विरोधात असेल. ची निर्मितीची योजना पूर्ण करण्यासाठी ते छोटे पुस्तक म्हणजेच प्रकटीकरणाचे पुस्तक ही शेवटची आणि सर्वात महत्वाची किल्ली आहे. ते या वैश्विक बुद्धिबळाच्या डावाचे शेवटचे काही अध्याय उलगडून दाखवते. अगदी. तर आज आपण या स्रोताच्या माध्यमातून एका विशाल पटावरचा संघर्ष पाहिला. आदामाच्या बाधेपासून ते जगाच्या अंतापर्यंत प्रत्येक मोठ्या ऐतिहासिक घटनेमागे एकच सूत्र आहे: स्त्रीच्या संततीचा मार्ग मोकळा करणे किंवा तो रोखणे. हो, हा एक वैश्विक संघर्ष आहे जो इतिहासाच्या प्रत्येक पानावर लढला गेला आहे आणि आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनात लढला जात आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या स्रोतानुसार जर प्रकटीकरणाचे पुस्तक हे निर्मिती पूर्णत्वास नेण्याची शेवटची किल्ली असेल आणि ते आपल्याला भविष्यात काय होणार आहे हे सांगत असेल, तर याचा अर्थ असा होतो का की भविष्य समजून घेणे हे वर्तमानात योग्य रीतीने जगण्यासाठी अनिवार्य आहे? बरोबर. आणि जर तसे असेल तर भविष्याचा नकाशा हातात असताना वर्तमानातील प्रवासाकडे, आपल्या आजच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका नाही का?